शिवराज झेंडे, तू काय केलंस माहित आहे का? तू काय केलंस तर तुझी गाडी नंबर प्लेट नसलेली होती. नंबर प्लेट नसलेली गाडी फिरवता येते का? रस्त्यावर आणता येते का? झेंडेनं काय केलं की बाबा आपल्यावर कारवाई होऊ नये, आपण ह्याच्यातून वाचावं म्हणून हा पोलीस ठाण्याला आलेला होता. आणि झेंडे नंबर प्लेट नसलेली गाडी मिरवतो, पोलीस ठाण्यामध्ये आणतो, पोलिसांच्या नाकावर टिचून ती गाडी पोलीस ठाण्यात उभी करतो. पोलीस सुद्धा हा कॉन्ट्रॅक्टर आहे. आता कल्पना करा, मी सांगायची गरज नाही, सरकारमधले अधिकारी असतात आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं नातं कसं असतं, पर्सेंटेज किती असतं, किती टक्केवारी असते हो. मग मला सांगा, जर असला जो झेंडेसारखा कॉन्ट्रॅक्टर आहे, जो कोटी कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट घेतो, आणि असला माणूस जर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आला असेल तर पोलिसांच्या तोंडाला पाणी सुटेल का नाही सांगा वाचक. आम्ही एकाचे साक्षीदार आहोत की त्या आरोपींना पोलीस त्या गाडीत बसले, झेंडेने आरोपी आणि पोलिसांना गाडीतून पोलीस ठाण्यात आणलं. ते नंबर प्लेट नसलेली गाडी कुणीतरी मदतीला देईल का? म्हणजे त्या घनश्याम सोनवणेंना माझी परत एकदा सांगणं आहे, अहो तुम्ही असं कसे काय चुकीची कामं करता? तुम्ही त्या झेंडेला का नाही आरोपी बनवलं? झेंडे जर मेन कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्यालाच आरोपी केलं पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीवर, दुसऱ्या व्यक्तीवर कशी काय कारवाई केलं? याचं कारण असं की झेंडे तुमच्या उपयोगाचा माणूस आहे, लक्ष्मीच्या पावलाने आलेला झेंडे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ती एक वेगळीच संधी प्राप्त झाली. आणि त्या हा जो शिवराज शंकर झेंडे जो आहे ना, ह्याने अजून एक प्रताप केलेला आहे, आणि तो प्रताप महात्मा फुलेंच्या गावामध्ये केलेला आहे. तिथलं स्थानिक आमदार आहेत, तर त्या आमदार जे आहेत महेश शिंदे यांनी वाजत गाजत मोठं उद्घाटन सुद्धा केलं, त्याचं श्रेय घेतलं त्यांनी. परंतु ती वास्तवात त्या योजनेच्या नळातनं पाणी उद्घाटनापुरतंच वाहिलं, नंतर पाणीच नाही. सेवा ती आपत्कालीन सेवा आहे. खरं तर ती सेवेला चुना लावतोय, तिथं तो मदत करत नाही. आणि इकडं आरोपींना बेकायदा नेताना ते म्हणतो मी मदत केली. अरे हिथं लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे ते बघा ना, ते येनकुळमध्ये लोकांना पाणी पिणं ही आपत्कालीन सेवा आहे, तिथं तुझी मदत व्हायला पाहिजे. तिथं चुना लावला. इथं कटगुणमध्ये महात्मा फुलेंच्या गावामध्ये तू चुना लावलायस लोकांना. दुसरं की नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानणार आहे, आणि आभार मानण्यासाठी मी व्हिडिओ हा आज करत आहे. आभार ह्यासाठी मानत आहे की काल आम्ही एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला होता, आणि त्या व्हिडिओमध्ये काय होतं तर वडूज पोलीस ठाण्यामध्ये जे पोलीस आहेत ते एका खाजगी गाडीमध्ये, म्हणजे ज्याला नंबर प्लेटच नाही, त्या खाजगी गाडीमध्ये, नंबर प्लेट नसलेल्या गाडीमध्ये, आणि ती गाडी एका कंत्राटदाराची होती, एका सरकारी ठेकेदाराची होती, ज्याचं नाव शिवराज शंकर झेंडे. तर याची ती गाडी होती, आणि त्या गाडीतून आरोपीला ने आण करतानाचा आम्ही पर्दाफाश करणारा व्हिडिओ, जिवंत व्हिडिओ दाखवला. आणि त्याच्यामुळे, आणि हे अतिशय संतापजनक प्रकरण होतं, त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात बरीचशी खळबळ माजली. माझं कौतुक करणारे असंख्य असे फोन मला आले, अनेक चांगल्या अधिकाऱ्यांचे आले, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांचे आले, सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन आले, आणि या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल त्यांनी मला माझं कौतुक केलं. आणि मलाही एक ती चांगली संधी मिळाली होती, एक पत्रकार म्हणून दाखवण्याची चांगली संधी मिळाली. आणि तो व्हिडिओ प्रसिद्ध होऊ नये म्हणून नाही झाला होता. म्हणजे मला व्हिडिओ त्याचं चित्रीकरण केल्यानंतर 1 तास 2 तासात एक जणाचा फोन आला होता, त्या झेंडेच्याच ओळखीच्या एक व्यक्तीचं, त्या व्यक्तीची माझी ओळख त्याच वेळी त्याच पोलीस ठाण्यामध्ये नुकतीच झालेली होती. तर त्याविषयी त्या व्यक्तीवर काय माझा राग नाही, परंतु त्यांनी प्रसिद्ध करू नका वगैरे, मी शब्द दिलाय त्या झेंडेला की तुम्ही प्रसिद्ध करणार नाही वगैरे. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मी व्हिडिओ शूट केलेला आहे, मी माझ्या घरातल्यांचं सुद्धा ऐकत नाही, आणि हे माझं पत्रकार म्हणून काम आहे, मी असले काही सेटलमेंट वगैरे करत नाही, आणि असे काही शब्द माझ्या वतीने कोणाला देऊ नका. आणि ते मला तरी बोलले होते की मी आणि झेंडे तुम्हाला भेटायला येतो उद्या. नाही मला काही भेटायला यायची काही गरज नाही, येऊन काही उपयोग होणार नाही, जे काही मी तो व्हिडिओ प्रसिद्ध करायचा तो करणार, अशा आशयाचा आमचा संवाद झालेला होता. तर त्या झेंडे महाशयानं काय केलं बघा, अतिशय
म्हणजे बदमाश माणूस आहे. मी इतके कॉन्ट्रॅक्टर, इतके 150 आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी नमुने मी मुंबईत बघितलेले आहेत. आणि एखाद्या पत्रकाराने पत्रकारिता केली, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं पितळ उघडं पाडलं तर ते शक्यतो उलटा वार करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपलं पितळ उघडं पडलेलं आहे. हा 150 आना हा जो झेंडे आहे, शिवराज शंकर झेंडे, त्यानं काय केलं, कुठल्या तरी फाळक्या मारणाऱ्या पत्रकाराला, लंगोटी पत्रकार, आमच्या मुंबईच्या भाषेमध्ये लंगोटी पत्रकार म्हणतात, की जे म्हणजे खरे पत्रकारच नसतात परंतु दाखवतात पत्रकार म्हणून आणि पत्रकारितेच्या नावाखाली भलतेच उद्योग करतात. तर हा फाळका मारणाऱ्या एका पत्रकारासोबत जो पोलिसांचा पिट्टू आहे, तो पत्रकार पोलिसांची वकिली करत असतो. तर आणि त्या पत्रकाराविषयी बोलण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु जाऊ द्या, असल्या लंगोटी पत्रकारावर जास्त बोलून मी माझं वेळ वाया घालणार नाही आणि त्याला फार महत्त्वही देणार नाही. तर त्या लंगोटी पत्रकाराला ह्याने बाईट दिली आणि 150 म्हणतोय कसा की मी पोलिसांना मदत करायला गेलो आणि माझ्या गाडीवर कारवाई झाली. वा रे वा, चोराच्या उलट्या बॉम्बा जे म्हणतात ना, तसं आहे. अरे शिवराज झेंडे, तू काय केलंस माहित आहे का? तू काय केलंस तर तुझी गाडी नंबर प्लेट नसलेली होती. नंबर प्लेट नसलेली गाडी फिरवता येते का? रस्त्यावर आणता येते का? आरटीओचा नियम आहे की गाडी बाहेर पडतानाच तिला नंबर लावला जातो. म्हणजे चोर ते चोर, वरून शिरजोर. आणि मी असा काय आणलाय की मी मदत करायला गेलो होतो वगैरे करायला काहीही गेला नव्हता. तो कशासाठी त्या पोलीस ठाण्याला गेला होता तेही मी तुम्हाला सांगतो. मला असंख्य लोकांचे फोन आले. तो ह्याच्यासाठी गेला होता की एनकुळ नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये काय झालं की काही वर्षांपूर्वी, 3-4 वर्षापूर्वी ह्याने कंत्राट घेतलं होतं, सरकारी कंत्राट. कशाचं? तर सरकारी विहिरीवर मोटरेचं पाणीपुरवठ्यासाठी जी मोटर असते विहिरीवर, तर त्याचे काय 2 मोटरांचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट होतं. याने काय केलं, म्हणजे ह्याने तर खरं तर ते बेकायदेशीर कृत्य केलं. त्याने स्वतः त्या मोटरा बसवायला पाहिजे होत्या, त्याने त्या स्वतः मोटरा बसवलेल्या नाहीत. त्याने ते सब कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं किंवा त्याच गावामधल्या एक व्यक्तीला काम दिलं. आता ज्या व्यक्तीला काम दिलं त्या व्यक्तीने बिचाऱ्याने प्रामाणिकपणे त्या मोटरा बसवल्या. आता हे झेंडेनं काय केलं तुम्हाला सांगतो. हा शिवराज झेंडे जो स्वतःला धुतलेल्या तांदळासारखा स्वतःला दाखवतोय, त्याचं मी सांगतो. त्याने काय केलं, त्याला तिकडं सरकारकडनं पैसे आलं. याने ते पैसे आल्यानंतर तो जो सब कॉन्ट्रॅक्टर होता बिचारा, ज्याने प्रामाणिकपणे मोटरा त्या गावात बसवल्या, त्याला पैसेच दिले नाहीत. 3 वर्ष झाले त्याने पैसेच दिले नाही. मग तो जो सब कॉन्ट्रॅक्टर बिचारा आहे तो ह्या शिवराज झेंडेकडे पैसे मागून थकला. हा काय पैसे देणार ना. मग त्या मोटरा त्याच्या होत्या ना. त्याने काय केलं, तो जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने त्या मोटरा काढून घरी घेऊन गेला. तर याच्यामध्ये नैतिकदृष्ट्या त्याने जे केलं ते योग्य आहे, परंतु कायदेशीरदृष्ट्या किंवा नियमाच्या अनुषंगाने तो फसला गेला. कसा फसला गेला? कारण कागदावर तर असं दिसतंय की ह्या शिवराज झेंडेने ते मोटरा बसवल्यात, शिवराज झेंडेला सरकारचे पैसे गेलेले आहेत आणि मोटरा नेलेत त्या सब कॉन्ट्रॅक्टरने. मग काय झालं, पोलीस पाटलाने, आता खरं तर त्या पोलीस पाटलालाही कळलं पाहिजे की बाबा चोर सोडून तू संन्याशाला फाशी देतोयस. तर त्या पोलीस पाटलाने काय केलं, त्या गावच्या एनकुळच्या, की तक्रार केली पोलीस स्टेशनकडे. परंतु जे गाववाले होते तिथले अनेक गाववाले, त्या गावातल्या अनेक जणांनी एकत्र येऊन खरी परिस्थिती, गावातल्या लोकांनी एकत्र येऊन खरी परिस्थिती पोलीस ठाण्यामध्ये सांगितली आणि त्या गावातले बरेच लोक तिथं आलेले होते. आणि मग ह्याने काय केलं, हा जो झेंडे आहे, झेंडेनं काय केलं की बाबा आपल्यावर कारवाई होऊ नये, आपण ह्याच्यातून वाचावं म्हणून हा पोलीस ठाण्याला आलेला होता. आणि माझी जी माहिती आहे याच्यात जर काही 19-19 झालं असेल तर लोकांनी, ज्याने FIR वाचलेला आहे त्यांनी मला गाईड करावं, मी अजून एक व्हिडिओ तयार करेन. तर याच्यामध्ये झालं असं की पोलिसांनी सुद्धा खरोखर त्या झेंडेला वाचवलं. म्हणजे इथं आरोपी कोण व्हायला पाहिजे होता, तर झेंडे आरोपी व्हायला पाहिजे होता.
पण पोलिसांनी काय झेंडेला आरोपी बनवला नाही. बिचारा जो प्रामाणिकपणे ज्याचे खिशातले पैसे गेलेत, ज्याने मोटरा बसवल्या, त्या मोटरांमधनं त्या गावाला पाणी मिळालं, गावच्या लोकांनी पाणी प्यायले, त्या बिचाऱ्या मोटरा बसवलेल्याच त्या व्यक्तीवर आरोपी त्याला बनवण्यात आलं. झेंडे नामानिराळा राहिला. झेंडे आणि म्हणून ती लोक तिथं आले होते की साहेब हा सब कॉन्ट्रॅक्टर दोषी नाही, तर हा झेंडे दोषी आहे, झेंडेवर कारवाई व्हायला पाहिजे होती. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. आता ते का कारवाई केली नसेल? जर झेंडे नंबर प्लेट नसलेली गाडी मिरवतो, पोलीस ठाण्यामध्ये आणतो, पोलिसांच्या नाकावर टिचून ती गाडी पोलीस ठाण्यात उभी करतो, पोलीस सुद्धा हा कॉन्ट्रॅक्टर आहे. आता कल्पना करा, मी सांगायची गरज नाही, सरकारमधले अधिकारी असतात आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं नातं कसं असतं, पर्सेंटेज किती असतं, किती टक्केवारी असते हो. मग मला सांगा, जर असला जो झेंडेसारखा कॉन्ट्रॅक्टर आहे, जो कोटी कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट घेतो, आणि असला माणूस जर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आला असेल, तर पोलिसांच्या तोंडाला पाणी सुटेल का नाही सांगा वाचक हो. मग हे असलं, ही जी लक्ष्मीच्या पावलाने आलेला हा झेंडे, त्याच्यावर पोलीस कसे गुन्हा दाखल करतील? तर पोलिसांनी तेच केलं. लक्ष्मीच्या पावलाने आलेल्या या झेंडेवर त्यांनी काही गुन्हा दाखल केला नाही. या उलट झेंडेच्या गाडीला नंबर प्लेट नसताना, म्हणजे पहिला कुठला गुन्हा दाखल करायला पाहिजे होता? एक तर त्या येनकुळच्या पाणी पुरवठ्याच्या मोटरामध्ये ह्याने हेराफेरी केलेली आहे म्हणून ह्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तो पोलिसांनी केला नाही. हा विदाऊट नंबर प्लेटची गाडी फिरवतोय, तो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तो केलेला नाही. उलट पोलीसच त्याच्यासोबत सामील झाले, त्याच्या गाडीतनं घेऊन गेले न्यायालयामध्ये, किंवा घेऊन आले असतील म्हणा, दोन्हीपैकी एक कुठलं तरी झालं. आम्ही एकाचे साक्षीदार आहोत की त्या आरोपींना पोलीस त्या गाडीत बसले, झेंडेने आरोपी आणि पोलिसांना गाडीतून पोलीस ठाण्यात आणलं. ते नंबर प्लेट नसलेली गाडी कुणीतरी मदतीला देईल का? पण काही जण सांगतायत, काही विद्वानांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरं तर अनेकांनी माझं कौतुक केलं, पण काही 150 जे आहेत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या की इमर्जन्सी कामासाठी गाडी नेता येते. अहो, ही आपत्कालीन सेवा नाही. रुग्णसेवा, दूध सेवा, भाजी सेवा ही आपत्कालीन मध्ये येते. आरोपीला कोर्टात नेणं हे आपत्कालीन सेवेमध्ये येत नाही. आणि त्यासाठी वडूज पोलीस ठाण्याकडे भरपूर गाड्या आहेत. नसेल गाडी तरी एक्स्ट्रा, म्हणजे जर तुम्हाला आरोपीला न्यायच्या गाडी कमी पडत आहेत तर त्यांना त्यांच्या पोलीस अधीक्षकांना सांगून त्यांना गाड्या मागवता येतात. आणि आम्ही तर तिथं होतो, तिथं गाड्या उभ्या होत्या, म्हणजे 2-3 गाड्यांची ये जा सुद्धा झाली तिथं पोलिसांच्या. आणि समजा तरी आपण समजू की बाबा तुम्हाला इमर्जन्सी आहे आणि गाडीच नाही, पण किमान नंबर प्लेट असलेली तरी गाडीमध्ये न्यायचं ना. बरं, ह्या संदर्भात कायदा असं सांगतो, नियम असं सांगतो की पोलिसांना खाजगी गाडीतनं आरोपीला नेता येत नाही. नेलं तर मग, आणि कुठल्या गाडीतून आरोपीला नेलं, कुठल्या नाही, याचा आवक जावक सगळं नोंद ठेवावी लागते. आता इथं कुठल्या गाडीने नेलं त्याचा नंबर प्लेटच नाही, त्याची कशी आवक जावक मध्ये तुम्ही नोंद करणार? स्टेशन डायरीला काय नोंद करणार? आणि याच्यामध्ये पोलिसांवर मोठी कारवाई होऊ शकते. आणि सोबत त्या झेंडेवर सुद्धा कारवाई होऊ शकते आणि व्हायला पाहिजे. तर सांगण्याचा मुद्दा हा की झेंडे त्या कामासाठी तिथं आलेला होता. त्याच्यामुळे त्या येनकुळच्या लोकांना फार मोठा फटका बसलेला आहे. गेले 3-4 दिवस येनकुळमधल्या लोकांना प्यायला पाणी नाही, कारण ज्याच्या मोटरा होत्या, ज्याच्या मालकीच्या होत्या, ज्याने खिशातले पैसे, खाजगी पैसे टाकून त्या मोटरा तिथं लावलेल्या होत्या, ते त्याने त्याच्या मोटरा नेलेल्या आहेत. त्यात चुकीचं काहीच नाही. आणि त्याच्यावर पोलिसांनी, म्हणजे त्या घनश्याम सोनवणेंना माझी परत एकदा सांगणं आहे, अहो तुम्ही असं कसे काय चुकीची कामं करता?
तुम्ही त्या झेंडेला का नाही आरोपी बनवला? झेंडे जर मेन कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्यालाच आरोपी केलं पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीवर, दुसऱ्या व्यक्तीवर कशी काय कारवाई केलं? याचं कारण असं की झेंडे तुमच्या उपयोगाचा माणूस आहे, लक्ष्मीच्या पावलाने आलेला झेंडे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ती एक वेगळी संधी प्राप्त झाली आणि तुम्हाला ती वेगळी संधी दिसल्यामुळे तुम्ही झेंड्यावर कारवाई केली नाही. आता ह्या झेंडेचा आणखी एक प्रताप सांगतो. ह्या झेंडेने कटगुणमध्ये जे महात्मा फुलेंचं गाव आहे त्या कटगुणमध्ये हा जो शिवराज शंकर झेंडे जो आहे ना, ह्याने अजून एक प्रताप केलेला आहे आणि तो प्रताप महात्मा फुलेंच्या गावामध्ये केलेला आहे. तिथलं त्याने जल जीवन मिशन अंतर्गत त्याला काहीतरी 1.5-1.25 कोटीचं कंत्राट मिळालेलं होतं. त्या योजनेमध्ये त्याने काय कामं केली नाही केली, मोटरांमध्ये तिथंही काहीतरी प्रॉब्लेम आहे मोटरांचा, आणि त्याच्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे ते काम पूर्ण झालं म्हणून तिथले जे आमदार आहेत, स्थानिक आमदार आहेत, तर त्या आमदार जे आहेत महेश शिंदे यांनी वाजत गाजत मोठं उद्घाटन सुद्धा केलं, त्याचं श्रेय घेतलं त्यांनी. परंतु ती वास्तवात त्या योजनेच्या नळातनं पाणी उद्घाटनापुरतंच वाहिलं, नंतर पाणीच नाही. महात्मा फुलेंच्या गावामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही का? तर ह्या झेंडेने ती जी योजना आहे ती नीट इम्प्लिमेंट केलेली नाही. कदाचित म्हणजे आता हे फक्त मला खातरजमा करावं लागेल, त्यांनी त्याला पैसे दिलेत किंवा नाही दिलेत. माझं पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना सांगणं आहे की त्याची बिलं काढू नका, किंवा अर्धवट काढली असेल तर तिथंच ठेवा, उरलेली बिलं देऊ नका. कारण हे प्रकरण मी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत नेणार आहे. आणि जे माझे मित्र आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, संदीप जाधव, त्यांनी हे सगळं माहिती उकरून काढलेले आहेत आणि ते त्याच्यावर काम करतायत. हा भ्रष्टाचार झेंडेचा ते चव्हाट्यावर आणणार आहेत. आणखी कुठं कुठं त्याने असा चुना लावलाय झेंडेने, ते सगळा तपास करायचं काम संदीप जाधव करतायत, मीही करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे लोकच फोन करतायत. माझं ह्या सातारा जिल्ह्यातील सगळ्या लोकांना माझं आवाहन आहे की हा जो झेंडे आहेत यांनी तुम्हाला जर कोणाला फसवलं असेल, योजना नीट पार पाडल्या नसतील, त्या योजनेमध्ये काही कारण हा पाणी जी आहे सेवा ती आपत्कालीन सेवा आहे. खरं तर ती सेवेला चुना लावतोय, तिथं तो मदत करत नाही. आणि इकडं आरोपींना बेकायदा नेताना ते म्हणतो मी मदत केली. अरे इथं लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे ते बघा ना. त्या येनकुळमध्ये लोकांना पाणी पिणं ही आपत्कालीन सेवा आहे, तिथं तुझी मदत व्हायला पाहिजे. तिथं चुना लावला. इथं कटगुणमध्ये महात्मा फुलेंच्या गावामध्ये तू चुना लावलायस लोकांना. दुसरं की महात्मा फुले स्वतः कंत्राटदार होते, जरा त्यांचा अभ्यास कर. ते कसे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते, समाज सुधारक होते. जरी कॉन्ट्रॅक्टर असले तरी ते समाज सुधारक होते आणि कंत्राटदार म्हणून सुद्धा ते किती ग्रेट होते. त्यांनी भरपूर चांगली मजबूत कामं केलेली आहेत. आणि तू त्यांच्या गावामध्ये कंत्राटदार म्हणून येतो आणि मी मदत करताय म्हणून आव आणतो आणि असले ढोंगीपणा करतो. काहीतरी जनाची नाही मनाची ठेव. महात्मा फुलेंनी लोकांना लिहायला वाचायला शिकवलं, तू सुद्धा त्याच्यामुळे शिकलास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते ते. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की महात्मा फुले माझे गुरु आहेत. त्या बाबासाहेबांच्यामुळे, महात्मा फुलेंमुळे, शाहू महाराजांमुळे आणि त्यामुळे तुला जे शिकायला मिळालं, तर त्याच महात्मा फुलेंच्या गावामध्ये तू असले नको ते उपद्व्याप करतोस, हे योग्य नाही. काही नीतिमूल्य पाळले पाहिजेत. तू कॉन्ट्रॅक्टर हो, फार मोठा कॉन्ट्रॅक्टर हो, परंतु हे असले उद्योग करू नको. काल सुद्धा तू तिथं मी व्हिडिओ शूट करत असताना मला येऊन बोललास की तुम्ही व्हिडिओ कशाला शूट करताय, करू नका ना शूट. तर त्यावेळी तुला मी झापला, अरे कोण तू बोललास कसा मला शूट करू नको. तर तुला कळलं पाहिजे पत्रकारांचे अधिकार काय असतात ते. आणि कुठल्या तरी फळकूट पत्रकारांच्या मागं लागू नको. माझे 25 वर्ष पत्रकारितेतले आहेत. मी मुंबईमध्ये मेन स्ट्रीम मीडियामध्ये काम केलेलं आहे. मी लोकसत्ता, सकाळ, मुंबई तरुण भारत असल्या दैनिकांमध्ये
महत्वाच्या पदांवर काम केलेलं आहे, भल्या भल्यांना सोळकी पळो करून सोडलेलं आहे. त्याच्यामुळे तुला वाटत असेल की बाबा हे माझं पितळ उघडं पाडल्यामुळे, माझा भ्रष्टाचार किंवा माझ्या चुकीच्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्यामुळे मी कुठल्या तरी फळकूट पत्रकाराला हाताशी धरेन, त्याला काहीतरी तुकडे टाकेन आणि मग माझं हे टेन्शन दूर होईल. तर असलं काही करू नको. त्यापेक्षा सनदशीर मार्गाचा अवलंब कर. महात्मा फुलेंचा आदर्श घे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घे. तू प्रामाणिकपणे चांगलं काम केलं तर मी तुला असाच माफ करेन. आणि मी काही पैसे खाऊ पत्रकार नाही, तुला मला चाराणी द्यायची गरज नाही. मी सेटलमेंट वगैरे असलं काही करत नाही. तुला मी माफ करेन, तरुण आहे पोरगा, चला ठीक आहे, होतात चुका म्हणून. परंतु जर खोडासाळपणा केला तर मग पत्रकारिता दाखवेन. आणि अजूनही मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की जर ह्या कंत्राटदाराने तुमच्याही गावामध्ये तुम्हालाही काही चुना लावला असेल तर जरूर मला फोन करा. असले जे समाज विघातक लोक असतील तर त्यांचा भ्रष्टाचार मी 100% चव्हाट्यावर आणेन. आणि ज्या पद्धतीने हा खोडसाळपणा करतोय, झेंडे म्हणजे सौ बिल्ली खाके, काय सौ चुहे खाके बिल्ली चली हज असं काहीतरी म्हण आहे ना, तसं म्हणजे तुला वाटत असेल की बाबा मी 100 उंदीर पचवलेले आहेत, मग हा मी काही केलं तर चालेल, तर असं नाहीये. पत्रकार तुला माहित नाहीत, जे खरे पत्रकार माहित नाहीत. तुला फळकूट पत्रकार माहित असतील, फळका मारणारे पत्रकार माहित असतील. खरे पत्रकार ज्यांच्या अंगात रक्तात पत्रकारिता असतात ते तुला माहित नाही. त्याच्यामुळे माझी बदनामी झाली असं आव्हान नको. ती तुझी चूक आहे, तुझी बदनामी नाही तर तुझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे पोलीस तू ज्या पोलिसांना घेऊन गेला त्यांच्यावर, त्या पोलिसांचा जो पीआय आहे घनश्याम सोनवणे याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते पोलीस घनश्याम सोनवणे तुम्ही जेलमध्ये जायला पाहिजे. इतकं ते गंभीर प्रकरण आहे तुमच्यावर. आणि ते लोक सस्पेंड झाले पाहिजेत, असं हे प्रकरण आहे. आणि हे जर प्रकरण लावून धरलं तर तू ज्यांना मदत केली म्हणून सांगतोस ते पोलीस आणखी अडचणीत येतील. आणि तू जे बोलतोयस अगोदर बोलायला शिक. जे बोलतोयस ते त्या पोलिसांना आणखी अडचणीत आणणारी तुझी विधान आहेत. तर असू दे, मी आता थांबतो. आणि नंतर अजून काही खोडसाळपणा केला तू तर मग तुझे जे काही कंत्राट वगैरे आहेत तेही मी शोध घेतो त्याचा. तुझ्या वडिलांबद्दल ही माहिती आलेली आहे, चांगली माहिती आलेली आहे. ते साताऱ्यामध्ये इथं होते आणि तिथं असतानाच त्यांनी हे कंत्राट, म्हणजे ते अधिकार पदावर असल्यामुळे ते समोर येऊन कंत्राट घेत नाहीत, पण तुला त्यांनी कंत्राटदार बनवलं आणि अनेक उपद्व्याप करून ठेवलेले आहेत असं मला समजलंय. तर तुझ्या वडिलांनी काय काय केले उपद्व्याप तेही आम्हाला तपासावे लागतील. तर एवढ्या खोलात जायची माझ्यावर वेळ येऊ नये. मलाही वेळ नसतो, मी मुंबईत असतो. इकडं मी कोर्टाच्या तारखांमुळे येत असतो. पोलिसांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना लय हौस होती की ह्याला तुषार खरातला आपण कोर्टाच्या एरजाऱ्या घालायला लावूया. म्हणून त्यांची हौस भागवण्यासाठी मी त्यांची हौस भागवतो की बाबा मला लय बोलावताय ना इकडं, तर मी तुमचं काम करतो. तर त्यासाठी मी इथं येत असतो. तर मी थांबतो. झेंडे परत काही असले खोडसाळपणा करणार नाहीस याची मी खात्री बाळगतो. आणि तू जर खोडसाळपणा केला तर मग मला इथं ठाण मांडून माझी पत्रकारितेची झलक कंत्राटदारांना, तुझ्यासारख्या सरकारी कंत्राटदाराला, तुझ्यासारख्या घोटाळेबाज कंत्राटदाराला दाखवावीच लागेल. धन्यवाद.